श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण दिवस 14वा अध्याय 12 ओळी क्रमांक 15 पासून अध्याय 13 ओळी क्रमांक 67 पर्यंत. ओम द्राम श्रीम ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते सद्गुरुनाथाय नमो नमः. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओसरिते, राणीवे बैसवी श्रोतयांते श्रवणाची ये मराठी येची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखचीवरी, होई देई या जगा तू आपले निस्नेह पल्लवे, माते पांघोर विशील सदैव, तरी आताची हे आगवे निर्विन माये, ये विनविनीयसाठी अवलोकिले गुरुकृपादृष्टी, म्हणे गीता तेसी उठी न बोले बहु, तेच जी जी महाप्रसाद म्हणून साविया झाला आनंद, आता निरोपी न प्रबंध अवधान दीचे. तरी सकळ धीराज जो सोमवंशी विजयध्वज, तो बोलला झाला आत्मज पांडुरूपाचा, कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मद दाविले, ते नवल म्हणून विहाले चित्त माझे, आणि ये कृष्णमूर्तीची सवे, या लागे सोय धरली जीवे, तो नको म्हणून दैवे वारले माते, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे, या दोन्ही जी वाटा तुते पावावया वैकुंठा, व्यक्त दारवंठा रिगिजे येथ, पै वाणी शातुका तेची वेगळलिया वाला एका, म्हणून एक दिशा व्यापका सरिसा पाड, अमृताची या सागरी जे लागे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृतलहरी चुळी घेतलिया, हे कीर माझ्या चित्ती, पद्धती आथी जी निरुती, परी कुसने योगपती ते याचिया लागा, जे देवा तुम्ही नावेक अंगीकारले व्यापक, ते सातची कौतिक हे जाणावया, तरी तुझ लागे कर्म तू तिजयांचे परम भक्तिसी म्हणून धर्म विकोणी घातला, इत्यादी सर्वी परी जे भक्त तुते श्रीहरी, बांधोनिया जीवारी उपासिती, आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी येसी जे कारणे, काही सयासी ही सांगडे नव्हेचे जे वस्तू, ते अक्षर जी अव्यक्त निर्दोष देशरहित, सोहम भावे उपासित ज्ञानीये जे, तया आणि जी भक्ता येर माझी अनंता, कवने योग तत्वता जाणीतला सांग, या किरीटीच्या बोला तो जगतबंधू संतोषला, म्हणे हो प्रश्न भला जाणसी करू, तरी अस्तगिरीची या उपकंठी, रेगालिया रविबिंबा पाठी, लक्ष्मी जैसे किरीटी संचरती, का वर्षा काळी सरिता, तैसी चढो लागे पांडुसूता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे, परी ठाकलिया ही सागर ऐसा मागीलही यावा अनिवार, तिये गंगे चिये ऐसा पडिभार प्रेम भावा, तैसे सर्वेंद्रिया सहित मद माझी सुनिचित्त, जे रात्री दिवस न म्हणत उपासिती, या परी जे भक्त आपण प्रेम देत, तेची मी योगयुक्त परममाणी, आणि एरतेही पांडवा जे आरोढोनी सोहम भावा, झोंबती निरवयवा अक्षरासी, मनाची नखी न लगे, जेत बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया कीर जोगे काय होईल, परी ध्याना हे कुवाडे, म्हणून एके ठाई न सापडे, व्यक्तिसी माझे वडे कवनेही नोहे, जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे, जे पावणे चिंतवणे हिंपुटी झाले, जे होय ना होय जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाय उपदती चिना, जे चळे ना ढळे सरे ना मळले, ते आपुलनेची बळे अंगवलेची, पै वैराग्य महापावके जाळून विषयांची कटके, अधपली तवके इंद्रिये धरली, मग संयमाची थाटी सोनी मुरडली उफराटी,
इंद्रिय कोंडली कपाटी हृदयाची या अपानीची या तोंडा लावणी आसन मुद्रा सोहाडा मूळबंधाचा हुडा पन्नासीला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीची या ज्वाळी करुण सप्तधातूंची होळी व्याधींच्या शिसाळी पुजली यंत्रे मग कुंडलिनीयेचा टेंबा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमतावरी नवद्वारांची या चौचकी बाणुनी संयतीची अडवंकी उघडली खिडकी ककारांतीची प्राणशक्ती चामुंडे प्रहारुणी संकल्पाचे मेंढे मनोमैषाचे निमुंडे लिधली बळी चंद्रसूर्या बुझावणी करुणी अनाहताची सुडावणी 17वीचे पाणी जिंकिले वेगी मग मध्यम विवरे तेने कोरिवे दादरे टाकिले चौरे ब्रह्मरंध्र वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी मिळावया सोहंसिद्धी अंगविता ती निर्विती योगदुर्गे आपुलिया साठोवाटी शून्य घेती उठाउठी तेही मातेची किरटी पावती गा वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया जी सकळ भूतांची या हिती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्तिविने तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवदे आणि रिद्धिसिद्धीची द्वंद्वे पडोरी ठाती कामक्रोधांची विलग उठावती अनेक आणि शून्यसी अंग झुंजवावे की तहाने तहानची पियावी भुकेलिया भूकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा उणी दियाचे पहुडणे निरोधाचे वेल्लावणे झाडासी साधने चावळावे गा शीत वेडावे उष्ण पांघुरावे उष्टीचे असावे घरात किंबहुना पांडवा अग्नी प्रवेश नित्य नवा भ्रतारावी न करावा तो हा योग येत स्वामींचे काज ना बापिके व्याज परिमरणेसे झुंज नित्य नवे ऐसे मृत्यू होणी तीख का घोटे कडत विख डोंगर गिळता मुख न फाटे काही म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वांटा भागा आला पाहे पालोहाचे चने जै बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की मरणे शुद्धी रेणे म्हणून समुद्र बाही तरणे आथी केवी का गगना माझी पायी खोडीत असे वळघलिया रणाची थाटी अंगी न लगता काठी सूर्याची पावठी का होय गा या लागी पांगोळा हेवा नभे वायुसी पांडवा देवी देहवंता जीवा अव्यक्ती गती ऐसाही धरी धीमसा बांधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून एरते पार्था नेण तिची हे व्यथा जे का भक्तिपंथा उठंगले कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जी एका वर्णविषेखे भागा आली विजिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊळ जाळीत कर्मफळे यया परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यसुनी नाही करती कर्मे आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव आणवती नाही ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यानमिषे घर माझे झाले दयांची आवडी केली मदशी कुळवाडी भोगमोक्ष बापुडी त्यजली कुळे ऐसे अळन्य योगे विकले जीवे मने आंगे तयाची काही एक सांगे जे सर्व मी करी किंबहुना धनुर्धरा जो मातेची या ये उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा तेवी मी राया जैसे असती तैसिया कळी काळ नकोनिया घेतला पटा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान्न मागे तैसे ते माझे करत हे जाणेचे काय सेनिहीन लाजे तयांचे निमी जन्ममृत्यूंची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे जहाले भवसिंधूचे निमाजे कवनासी धाक नुपुजे तेथ दरी की माझे भीतीहन म्हणून निघा पांडवा मूर्तीचा मेळावा करुण त्यांच्या गावात धावत आलो
नामाचे ह्या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान कासे लावले परिग्राही घातले तरियांवरी प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी मग आणले तटी सायुज्याची या परिभक्ताचे नावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीचे रानिवे योग्य केले म्हणून निघा भक्ता नाही एकही चिंता तयांचे समुद्धरता हाती मी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिसली आपली चित्तवृत्ती तेव्हाची मदसूती त्यांची ये नाटी या कारणे का भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिक्कीजे जे यया मार्गा भजिजे अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करुणी घाले निष्टंक बुद्धी निश्चयेसी ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मनबुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू उरे म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे प्रकाश जाय उचलले या प्राणासरिसी इंद्रियेही निगती कैसी तैसा मनबुद्धीपासी अहंकार ये म्हणून माझ्या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी ये तुले सर्वव्यापी मीची होसी यया बोला काही अनारिसे नाही आपलियान पाही वाहतसे गा अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसे देवो तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाई मग जे जे का निमिख देखील माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल जैसे शरत्काळ रिगे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी मग पुनवे होनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीची होय तैसे भोगा आतोडे निगता चित्त मद माझी रिगता हळूहळू पांडसुता मीची होशील अगा अभ्यास योग म्हणिजे तो हा एक जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे ही एकी वाघ ब्रह्मत्वकडे अभ्यासे केले म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे का अभ्यासाही लागी कस नाही तुझ्या अंगी तरी आहासी जया भागी तैसाची अस इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी अभिमान न सांडी स्वजातीचा कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुसरळी दुधिली आहे परी मने वाशे देहे जैसा जो व्यापार होय तो मी करत आहे ऐसे न म्हणे करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळतसे जेने परमात्मेनी पुनया पुरयाचे काही उरो नेदी आपुलिया ठाई सजातची करुणी घेई जीवित हे माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पानिया ऐसे केले होवा वेगा म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई हिरवी तरी सुबटा उजू का आवाठा रथ काय खटपटा करीत असे आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई ऐसी यामत भावना तनुत्यागी अर्जुना तू सायुज सदना माझी आयेसी ना तरी हेही तुझ ने दवे कर्म मज तरी गा तू भज पांडू कुमरा बुद्धीची ये पाठी पोटी कुर्माधिका शेवटी माते बांधणे किरीटी वाढदरी तरी हेही असो सांडी माझा अतिसो परी संयतीसी वसो बुद्धी तुझी आणि जेने जेने बळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे त्यजित जाय वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसा सांडी निपजली कर्मसिद्धे परे माते मनी धरावे का मज उद्देशे करावे हेही नको आगवे जाऊ दे शून्नी खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्ममाने देखिले स्वप्न जैसे अग आत्मजेच्या विशी जीव जैसा निर्भिलाशी तैसा कर्म अशेशी निष्काम होई वह्नीची ज्वाला जैसी वाया जाय आकाशी
क्रिया जिरोते तैसी शून्या माझी. अर्जुन हा फलत्याग आवडे किर असलग. परियोगा माझी योग थुरेचा हा. येणे फलत्यागे सांडे तेथे कर्मन विरुडे. एकची वेळू झाडे वांजे जैसी. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे. किंबहुना एर झारे चिरा पडे. पै अभ्यासाची या पावटी ठाकी जे ज्ञान किरीटी. ज्ञाने येईची भेटी ध्यानाची ये. मग ध्यानाशी खेव देती आगवेची भाव. तेव्हा कर्मजात सर्व दोरी ठाके. कर्म जेठ दुरावे तेथ फलत्याग संभवे. त्यागास्तव आंगवे शांती सगळी. म्हणून यावया शांती हाची क्रम सुभद्रापती. अभ्यासाची प्रस्तुती करणे येथ. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. मग कर्मफल त्याग तो ध्यानापासून चांग. त्यागाहुनी भोग शांती सुखाचा. ऐसिया यया वाटा हीची पेनी सुबटा. शांतीचा माझीवटा ठाकीला जेणे. तो सर्व भूतांच्या ठाई द्वेषा ते नेनेची कही. आप पर नाही चैतन्या जैसा. उत्तमा ते धरीचे अधमा ते अभेरीचे. हे काहीच नेनेजे वसुधा जेवी. का रायाचे देह चाळू अक्का परवते गाळू. हे न म्हणेची कृपाळू प्राण पैगा. गायची तुषाहरू व्याघ्रा विष होऊनी मारू. ऐसे नेनेची काय करू तोय जैसे. ऐसा आठवियांची भूतमात्री. एकपणी जया मैत्री. कृपेसी धात्री आपण जो. आणि मी हे भाषण नेणे माझे काहीच न म्हणे. सुखदुःख जाणणे नाही जया. देवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाड अंगी. संतोषा उत्संगी लिदले घर. वार्षीय विनसागर जैसा जळे निर्भर. तैसा निरुपचार संतोषी जो. वाहुनी आपली यान धरी जो अंतःकरण. निश्चया सातपण जयाचेनी. जीव परमात्मा दोनी बैसले एकासनी. दयाची या हृदयभोवनी विराजती. ऐसा योग समृद्धी होणी जो निरवधी. अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. आत बाहेरी योग निर्वाळले आहे चांग. तरी माझा अनुराग सप्रेम जया. अर्जुना तो भक्त तोची योगी तोची मुक्त. तो वल्लभा मी कांत ऐसा पडिये. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे. येही येथ थोकडे रूप करणे. तरी पडयंताची कहाणी हे बोलीची भारणी. येतव न बोलणी परी बोलवी श्रद्धा. म्हणून निगा आम्हा वेगा आली उपमा. हिरवी काय प्रेम अनुवाद असे. आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी. धुना थाओठी आवडी गा. तया हिवरी विपाये प्रेमळ संवादिया होय. ती गोडीशी आहे कंटाळे मग. म्हणून निगा पांडुसुता तुची प्रिय आणि तुची श्रोता. वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. तरी आता बोलो भले या सुखा मिनलो. ऐसे म्हणत खेवे डोलो लागला देवो. मग म्हणे जान तया भक्ताचे लक्षण. दया मी अंतःकरण बैसो घाली. तरी सिंधूचेनी माझे जळतरा भय नुपजे. आणि जळतरी नुबजे समुद्र जैसा. तेवी उन्मित ते जगे जयाशी खंती न लगे. आणि जयाचेनी अंगे न क्षणे लोक. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा. तैसा नुबगे जीवा जीवपणे तो. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले. हर्षामर्ष ठेले दुजे विन. ऐसा द्वंद्व निर्मुक्त भयोद्वेगरहित. याही वरी भक्त माझ्या ठाई. तरी तयाचा गामज मोहो काय सांगो तो पडियावो. हे असो जीवी जीवो माझे नितो. जो निजानंदे झाला परिणाम आयुष्या आला. पूर्णते झाला वल्लभ जो. तयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. सुखासी चढावा तयाची असणे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. परी वेतने लागे शरीर तिये गावी. हिमवंत दोष खाये परी जीविताची हानी होय. तैसे शुचित्व नो हे सज्जनांचे. शुचित्वे शुची गंगा होय. आणि पापतापही जाये परी तेथे आहे बुडणे येत. खोलिये पारणे निजे तरी भक्ती न बुडिजे. रोकडाजी लाहिजे न मरता मोक्ष. संताचेनी अंग लगे पापा ते जिळणे गंगे. तेने संत संगे शुचित्व कैसे.
म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेणे उल्लिंगिले दिशा मनोमळ आत बाहेरी चोखाळ सूर्य तैसा निर्मळ आणि तत्वातींचा पायळ देखना जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो वैद्याशी नैराश्ये विनटला व्याधा हातून सुटला विहंग मन जैसा तैसा सतत जो सुखी कोणाही टवंचन देखे निनिजे गतायुषे लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागी तया अहंकृती नाही अंगी तैसे निरिंधन आगे विधोनी जाय तैसा उपशमची भागा जयासी आला पैगा तो मोक्षाची या अंगा लिहिला असे अर्जुन हा ठाववरी जो सोहम भाव सरोवरी तो द्वैताच्या पैलतरी निघो सरला ही भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटोनिया अंगी सेवके वाणी हिरा नाम मी ठेवी मग भगती ओजबर बगवी न भजतया दावी योगिया जो तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे ते तया लागे मद रूपायेने तयाचे निमद येथे असणे तया लोन कीजे जीवे प्राणे ऐसा पडिये जो आत्मलाभा सरिसे गोमटे कहीच न देखे म्हणून भोग विषेखे हरिखे ना जो आपण ती विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा पै आपुले जे साचे कल्पांती ही न वचे ते जाणो निकताचे न शोची जो आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षीना ओखटे का गोमटे हे काहीच तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी ऐसा बोधची केवळ जो होनी असे निष्कळ त्याही वरी भजनशीळ माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही गा साचो कार्य तुझी आन पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही ऋपुमित्रा दोही सरिसा पाडो का घरीची या उजेड करावा पारी किया अंधार पाडावा हे नेनेची गा पांडवा दीप जैसा जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षदे जैसा ना तरी इक्षिदंडू पाळीते या गोडो गाळीते या कडो नोहेची जेवी हरी मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा मानापमानी सरिसा होत जाय तेही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसे पांडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थ जो माधुर्य चंद्रिका सरिसी दाया रंका तैसा जो सकळिका भूतासम आगविया जगा एक शैव जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक कांक्षिती का जो सभ्य संग चांडवनिया लाग एकाकी असे अंग अंग सुनी जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे आकाशानं लगे लेप जैसा तैसे निंदे आणि स्तुती मान करुणी एके पंक्ती विचरे प्राणवृत्ती जनीवनी साच लटके दोन्ही न बोलले झाला मौनी जो भोगिता उन्मनी आरायेना जो यथा लाभे संतोखे अलाभे न पारोखे पावसे विन सुखे समुद्र जैसा आणि वायुसी एके ठाई भिडार जैसे नाही तैसा न धरीच कही आश्रयजी आगवाची आकाश स्थिती जैसा वायुसी नित्यवस्ती देवी जगती विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला मग याही वरीही पार्था माझ्या भजनी आस्था परी तया ते मी माता मुकुट करी उत्तमासी मस्तक खाल विजे हे काय कौतुक परी बाण करती तिन्ही लोक पायवनिया तरी श्रद्धा वस्तुसी आदरू करिता आणि जे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशा ते वाणिता आत्मदृष्टी होता संचारासे या लागी हे नोहे मणितला रमा नाही अर्जुना मी वाहे शिरी तयाते जे पुरुषास सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती निघाला भक्तिपंथी जगा देत कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी वांदी करी की जलाची परी तळवट गे म्हणून निघा नमस्कारो तया ते आम्ही
माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही, तयाची या गुणांची लेणी लेऊ आपली ये वाणी, तयाची कीर्ती शौनी आम्ही लेऊ. तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे लीला कळले पोजू तयाते, दो वरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, गालिंगावया लागून तयाचे अंग, तया संघाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरुपम, तेनेसी आम्हा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडते हे नृत्य, जे भक्तचरित्राते प्रशंसिती. जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत, भक्तियोग समस्त योगरूप, जे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी, एवढी थोरी जया स्थितीये. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. ते हे गोष्टीरम्य अमृतधारा धर्म्य करते प्रतिगम्य, ऐकोनी जे तैसीचे श्रद्धेचेनी आदरे, जयाचे ठाई विस्तरे, जीवी जया थारे अनुष्ठती, परिनिरुपली जैसी तैसे स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी झाली, परी वाते परमकरुणी, ये अर्थी प्रेम धरुणी, हे सर्वस्व मानवनी घेती जे पै, पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी, उत्कंठा तया लागी अखंड मज, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, आम्ही तयांचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, ते वाचोनियान गोमटेन म्हणून, तयांचे आम्हा व्यसन, ते आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळती तै, पै प्रेमळांची वार्ता जे अनुवादते पांडुसूता, ते मानू परमदेवता आपली आम्ही, ऐसे निजजनानंदे तेने जगदादिकंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे, राया जो निर्मळो निष्कलंक लोक कृपाळो, शरणागता स्नेहाळो शरण्य जो, पै सुरसहायशीळ लोकलालन लीळ, प्रणत प्रतिपाळ खेळ जयाचा, जो धर्मकीर्ती धवळ, अगर दातृत्वे सरळ, अतुल वळे प्रबळ वळीवंदन, जो भक्तजन वत्सळ, प्रेम जळ प्रांजळ, सत्यसेतू सकळ कलानिती, तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा, सांगे येरू दैवाचा ऐकत असे, आता ययावरी निरुपती परी, संजय वने अवधारित धृतराष्ट्राते, तेची रसाळ कथा मराठी या प्रतिपथा, आणजेल आता अवधारी जो, ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही, हे पडविले स्वामी निवृत्ती देवे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वादशोऽध्याय. अथ श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां त्रयोदशोऽध्याय. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदोचरण श्रीगुरूचे, याचे निआठवे शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आगवे जीवेसिये, वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुष म्हणे, तस होती ओळगणे अक्षरांसी, भावाचे अवतरण अवतरवी निदखून, हाता चढे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरुचे पाय जे हृदय गवसून ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता जो पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. तरी पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणिजे, हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथ, तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीची जाण निरुते, जो सर्व क्षेत्रांते संगोपिनी असे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही, तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आगवे सांगी आता, हे क्षेत्र का म्हणिजे, कैसे के हे उपजे, कवन कवनी वाढ बीजे विकारी येत, औत हात मोटके की केवढे पाके तुके, बरडका पिके कोणाचे हे, इत्यादी सर्व जे जे याचे भाव.
ते बोलगती सावेव अवधान देई पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाने तर्क येण्याची ठिकाणे तोंडाळ केला साळीता हेची बोली दर्शने शेवटा आली देवीची नाही बुजावली अजूनही द्वंदे शास्त्रांची ये सोयरिके विचळी जे येण्याची एके याचेनी एकवंके जगाचा वाद तोंडेसी तोंडा न पडे बोला बोलेसी न घडे या युक्ती बडबडे त्राय झाली नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवीत असे नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाडे बंड ते देखोनी पाषांड आनची वाजे म्हणे तुम्ही निर्मूळ टिके वाघजाळ ना म्हणसे तरी पोफळ घातले आहे पाषांडाची ये कडे नागवी लुचिती मुंडे नियोजली वितंडे तळाशी येती मृत्यूबळाचे निमाचे हे जाईल विन काजे ते देखो नियाव्याजे निघाले योगी मृत्यूसी आदा दिले तेही निरंजन सेविले यमनियमांचे केले मिळावे पुरे येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तजिली ईशाने कुंती जाणून स्मशाने वास केला ऐशिया पैजा महेशा पांघरुणे दाही दिशा लांचकर म्हणून कोळसा काम केला सत्य लोकनाथा वदने आली वळार्था तरी तो सर्वथा जाणेची ना म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ मग प्राण हे कुळ तयाचे येत या प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी आणि मना ऐसा आवरी कुळवाडी कर तया इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे औसी पहाटी विषय क्षेत्री आटी कांडीवली मग विधीची वाफ चुकवी आणि अन्याय बीज वाफवी कुकर्माची करवी राबजरी तरी तयाची सारखी असंभाव्य पाप पिके मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव ना तरी विधीची ये वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्मकोटी मापे सुखची मविजे तो आनिक म्हणती हे नवे हे जीवाचेची न म्हणावे आमते पुसा आघवे क्षेत्राचे या अहो जीव येथ उखिता वस्तीकर वाटे जाता आणि प्राण हा बलवता म्हणून जागे अनादि जे प्रकृती सांख्य जी येते गाती क्षेत्र हे वृत्ती तियेची जाना आणि ती येतेची आगवा आधी घर मेळावा म्हणून ते वाही वा घरी वाहे वाही व्याची ये रहाटी जे मुदल तिघे ये सृष्टी ते तियेची या पोटी झाले गुण रज गुण पेरी तेतुले सत्व सोकरी मग वेळे तम करी संगवनी रचुनी तत्वांचे खळे मळी एके काळगुणी पोळे तेथे अव्यक्ताची मिळे सांजवली तव एकी मती म्हणती या बोलाची या खंती म्हणितले या न्यपनी अर्वाची ना हा हो परतत्व आत के प्रकृतीची मात हा क्षेत्र वृत्तांत उगेची ऐका शून्य सेज साळीजे सुलीनतेची या तुळीये निद्रा केली होती बळी संकल्पे येणे तो अंशात चेला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावशी निरालंबेची वाडी होती त्रिभुवना एवढी हे तयाची ये जोडी रूपा आली मग भूतांचे एक वाट सैदा वेटाळूनी भाट भूतग्रामाचे आगट चिरले चारी यावरी आदी पांच वटयांची बांधली प्रभेदी पांच भौतुकी कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुसंके बरडे राणे केली तेत एरधारे लागी जन्ममृत्यूच्या सुरंगी सुहावली निलागी संकल्पे येणे मग अहंकारासी एकलाधी करुणी जीवितावधी व्हाविले बुद्धी चराचर या परी निराळी वाडे संकल्पाची ढाळी म्हणून तो मुळी प्रपंचा या परी मतमुक्तकी तेथ पडिया घाईले आनिकी म्हणती हा होवेगी कैसे तुम्ही परतत्वाची या गावा संकल्प सेज देखावी तरी कापा न म्हणावी प्रकृती तयाची परी असो हे नवे तुम्ही या न लगावे आताची हे आगवे सांगी जाईल तरी आकाशी कवने केली मेद्यांची भरणे अंतरिक्ष तारागरे धरी कवन गगनाचा चांदवा केने ओढिला केधवा पवन हिंडत असावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी
पर्जन्याची या करी धारा कवन, तैसे क्षेत्र हे सभावे वृत्ती कवनाची नवे, हे वाहे तया फावे एरा तुटे, तव आनिके एके शोभे म्हणितले निके, तरी भोगीचे एके काळे केवी हे, तरी ययाचा मार देखता ती अनिवार, तरी स्वमतीभर अभिमानिया, ते हे जाणे मृत्यू रागिटा, सिंहाड याचा दारकुटा, परी काय किजे वांजटा पुरजत असे, महाकल्पा परवती कव घालोनी औचिती, सत्यलोक भद्र जाती आंगवीची, लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मिळावे, स्वर्गीची ये आडवे रिगोनी मोडी, एर ययाचेनी अंगवाते जन्ममृत्यूची ये करते, निर्जीवे होऊनी भ्रमते जीवमृगे, न्याहाळी पा केवडा पसरलासे चवडा, करुणिया माझी वडा आकार गज, म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता, ऐसे वाद पांडुसुता क्षेत्रा लागी, हे बहु उखी ऋषी केली नेमिकी, पुराणे ये विखी मतपत्रिका, अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जिये विविधे, ते पत्रावलंबन मध्ये करती अजूनी. ओम द्राम श्री ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते सद्गुरुनाथाय नमो नमः. ज्ञानेश्वरी मासिक पारायण दिवस 14वा संपूर्ण.